पायदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, हातापायाच्या नसा पकडणे, हातापायाला मुंग्या येणे, टाचाला भेगा पडणे किंवा गुडघ्यावरती सूज येणे, पायावरती सूज येणे हे सर्व दुखणं आजार ओढून बाहेर काढून टाकेल असा एक रामबाण उपाय आज आपण बघणार आहोत। यामध्ये तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही। यानंतर तुम्हाला गोळ्या औषधे देखील घ्यायची गरज पडणार। रात्री निवांत झोप येईल। अगोदर पाय खूप जास्त खराब झाले होते, टाचाला भेगा पडल्या होत्या, रक्त येत होतं, सुई टोचल्यासारखं वाटत होतं, टाचामध्ये जमिनीवर पाय ठेवला की अगदी 2 पावले चालले जात नव्हतं, पण आता पूर्णपणे पाय बरे झाले। हा जो उपाय आहे अगदी घरगुती आहे, कोणताही नुकसान होणार नाही, 100% रिझल्ट मिळेल। आता पायच्या नसा मोकळ्या करणं खूप गरजेचं असतं। रक्तप्रवाह सुरळीत व्हावा यासाठी आपण इथे घरगुती तेल बनवायचं सांगणार आहोत आणि हे तेल बनवणं खूप गरजेचं आहे। यामुळे तुमचं अर्ध दुखणं बरं होऊ शकतं। तर हे तेल बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे मोहरीचं तेल। तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही इथे तिळाचं तेल वापरू शकता किंवा एरंडीचं तेल, खोबरेल तेल अजिबात वापरायचं नाही, कारण की हे थंड असतं। इथे आपल्याला गरम तेल वापरायचं आहे, म्हणजे ज्या वस्तू गरम असतात त्याचं तेल वापरायचं आहे। तर साधारण एक छोटी वाटी हे तेल घ्यायचं आहे। आता याला आपण गॅसवरती थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे लसूण। लसूण न सोलता याला फक्त 2 मध्ये कट करून 7-8 पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या आपण गरम तेलामध्ये टाकायच्या आहेत। इथे आपण या लसणाच्या ज्या काळ्या आहेत त्या तेलामध्ये टाकले की काय होतं, यामध्ये छान असे बुडबुडे येतात, तळल्या जातं हे आणि हे बुडबुडे बंद झाले पूर्णपणे की त्यानंतर आपल्याला यामध्ये दुसरी वस्तू टाकायची आहे। एक वस्तू टाकली की लगेच दुसरी वस्तू टाकायची नाही। पहिलं तेल छान थोडं थंड झालं की त्यानंतर इथे आपल्याला टाकायचा आहे कांदा। कांदा देखील आपल्याला यामध्ये छान लालसर होईपर्यंत गरम करायचा आहे। गॅस मीडियम ठेवा, फुल गॅसवरती याला आपल्याला जाळायचं नाही। तर कांदा यामध्ये छान थोडासा लालसर झाला की यामध्ये येणार आहे जे पूर्ण बुडबुडे आहेत ते थोडे कमी होतात। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दालचिनी। दालचिनी 2 छोटे तुकडे यामध्ये टाकायचे आहेत। आता आपल्याला लागणार आहे ओवा। तर ओवा जो आहे तो आपल्याला इथे साधारण अर्धा चमचा एवढा घ्यायचा आहे आणि तो देखील तेलामध्ये टाकून लालसर करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, स्टेप बाय स्टेप या वस्तू यामध्ये टाकायच्या आहेत, मागे पुढे करायचं नाही। आता या वस्तू सर्व अशा लालसर झाल्या की त्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे। हे तेल आपल्याला रोज रोज बनवायची गरज नाही, एकदाच बनवून वर्षभर देखील ठेवू शकता। हे तेल आपल्याला आता थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। त्यानंतर याला कधी कुठे कसं वापरायचं हे बघूया, पण हे तेल बनवणं खूप गरजेचं आहे। हे तेल जर तुम्ही बनवलं तरच तुम्हाला पुढच्या प्रोसेस देखील फायदा होईल। तर यानंतर इथे आपल्याला एक लागणार आहे छोटंसं भांड, त्यामध्ये 3-4 ग्लास पाणी घ्या। लिंबू असेल तर 1 लिंबू यामध्ये पिळा। त्यानंतर 2 चमचे यामध्ये मीठ आपल्याला टाकायचं आहे, अर्धा चमचा खायचा सोडा। तर या सर्व वस्तू टाकणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडीशी हळद। जर तुमच्या टाचाला भेगा पडल्या असतील तर हळद नक्की वापरा आणि टाचाला भेगा नसतील पडलेल्या, फक्त पाय दुखत असतील तर त्यासाठी इथे हळद नाही टाकली तरी चालेल। त्यानंतर आपल्याला लागणार आहेत कडुलिंबाचा 10-12 पानं, ताजी पानं, तुम्ही वाळलेली पानं देखील यामध्ये टाकू शकता। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे डेटॉल लिक्विड। तर डेटॉल लिक्विड जे आहे ते तुम्ही इथे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, पण मीठ यामध्ये निर्जुक्त होण्यासाठी टाकायचं आहे। पण डेटॉल असेल तर अजूनच चांगलं, जास्त नाही, अर्ध झाकण एवढंच आपल्याला टाकायचं आहे। तर याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला ठेवायचं आहे गॅसवरती गरम होण्यासाठी। छान यामध्ये आपल्याला 1 ते 2 उकळी येईपर्यंत याला गरम करायचं आहे, जेणेकरून काय होतं, यामध्ये टाकलेल्या वस्तूंचं पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरतो। आपण जे सुरुवातीला तेल बनवायचं सांगितलेलं आहे ते तुम्हाला बाजारामध्ये कुठेही भेटणार नाही, घरगुती तेल आहे। तुम्ही पण एकदा नक्की बनवा, 5 मिनिटात तुम्हाला याचा फरक जाणवेल, खूपच इफेक्टिव्ह आहे। आणि यानंतर इथे 2 उकळी येईपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि दुसरे एका भांड्यामध्ये 4-5 ग्लास पाणी घ्यायचं आहे, नॉर्मल थंड पाणी, आणि त्यामध्ये आपल्याला शॅम्पू टाकायचा आहे। थोडासा शॅम्पू टाकून हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये आपल्याला हे उकळी येईपर्यंत पाणी यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून कसं हे पाणी छान मिक्स झालं की कोमट पाणी तयार होईल। जेवढं तुम्हाला सहन होतं तेवढं कोमट पाणी हे आपल्याला घ्यायचं आहे। आता हे नॉर्मल आणि गरम पाणी एकत्र होऊन छान कोमट पाणी झालेलं आहे। आता यानंतर आपल्याला आपले जे पाय आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। स्वच्छ झालेले पाय यामध्ये आपल्याला सोडून बसायचं आहे, साधारण 5 ते 10 मिनिटं, आणि हा उपाय करायचा आहे। आपल्याला संध्याकाळच्या वेळी झोपण्या अगोदर हा उपाय करा, आणि दिवसा जरी करायचा असेल तर करू शकता, पण दिवसा कसं हा उपाय केला की इकडे तिकडे आपण धावपळ होते, त्यामुळे संध्याकाळी झोपण्या अगोदर केला तर रात्री छान निवांत झोपही येईल आणि आपल्याला याचा छान रिझल्ट देखील भेटेल। तर पाय सोडून बसा किंवा पायाची एक्सरसाइज करा, जे बोटे आहेत ते मागे पुढे करा। तर बघू शकता की जर तुम्ही पायाची आपण काळजी घेतली नाही तर पाय खराब होतात, खूप जास्त त्रास होतो, पाय दिसायला चांगले दिसत नाहीत, त्याचसोबत टाचाला भेगा पडतात, टाच दुखते, अगदी सुई टोचल्यासारखं त्रास होतो। कितीही खराब पाय असू द्या, अगदी दुसऱ्या दिवशीपासून फरक जाणवेल। 8 दिवसामध्ये पाय असे छान मऊ, सॉफ्ट आणि सुंदर होते, सर्व त्रास दूर होईल। त्याचसोबत यामध्ये जे टाचाला भेगा पडल्या होत्या त्या देखील पूर्णपणे बंद होतात। दुसऱ्या दिवशीपासूनच तुम्हाला फरक जाणवेल। तसं तर पहिल्या दिवशी एवढा
छान आराम पडतो की छान झोप येते, गोळ्या औषधे देखील घ्यायची गरज पडत नाही. हातापायावर असलेली सूज कमी होते, आपल्याला ज्या नसा आहेत त्या देखील मोकळ्या होतात. हातापायाला मुंग्या येणं कमी होतं. बऱ्याच वेळा थोडं काम केलं की थकल्यासारखं होतं, पाय दुखतात, तो देखील त्रास कमी होतो. आता हे 5-10 मिनिटं आपल्याला जे 8 दिवस पाय सोडून बसायचं आहे, रेग्युलर संध्याकाळी फक्त पाय पाण्यामध्ये सोडून बसायचं नाही, तर आपण जे तेल बनवलेलं आहे त्याला देखील वापरायचं आहे. आणि ते कसं कधी वापरायचं ते बघूया. तर आता बऱ्याच जणांना गुडघेदुखीचा त्रास असतो, सांधिवात असतो, जॉईंट्स पेन असतो, त्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. हे जे तेल आहे ते थोडं कोमट करून घ्यायचं आहे आणि एक लक्षात ठेवा, हे तेल तुम्ही एकदाच भरपूर बनवून ठेवू शकता. बॉटलमध्ये पण प्रत्येक वेळी लावायचं अगोदर थोडंसं कोमट हे तेल बनवून लावायचं आहे, थंड तेल वापरायचं नाही. चला तर मग आता या तेल कधी कुठे कसं वापरायचं हे बघू. जिथे जिथे तुम्हाला वाटते की जॉईंट पेन होत आहे, सांधिवात आहे किंवा गुडघेदुखी सूज आलेली आहे, त्या ठिकाणी हे कोमट तेल लावायचं आहे आणि हळूहळू आपली मालिश करून घ्यायचं आहे. अगदी 2 मिनिटांनंतरच तुम्हाला याचा अनुभव होईल की खूप छान रिलॅक्स वाटतं. आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते देखील सुरळीत होतं. त्याचसोबत हातापायाला मुंग्या जर येत असतील तर तो देखील त्रास दूर होतो. पाय मोकळे होतात, रिलॅक्स फील होतं. अगोदर बनवलेल्या पाण्यामध्ये पाय सोडून बसायचं, त्यानंतर बनवलेलं तेल लावून मालिश करायचे. टाचेच्या भेगा कमी करायच्या असतील तर तेल लावल्यानंतर सॉक्स नक्की घाला. रोज रात्री 8 दिवस हा उपाय करायचा. पहिल्या दिवसापासूनच फरक जाणवेल. पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप फॉलो केली तर 8व्या दिवशीपर्यंत पूर्ण दुखणं बरं होईल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो.